आता बघूयात राज्यातल्या निवडणुकीसंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात। भाजपनं मुंबई महापालिकेसाठी जाहीरनामा प्रकाशित केला। यंदा हा जाहीरनामा स्टॅम्प पेपरच्या रूपात जनतेसमोर आणलाय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचं प्रकाशन झालं। याही जाहीरनाम्यात पाणी, रस्ते, आरोग्य आणि सुविधांच्या सुलभीकरणावर भर देण्यात आलाय। पाण्याचे दर स्थिर ठेवणार आणि जोपर्यंत रस्त्यांवरचे खड्डे बुजणार नाहीत तोपर्यंत पथकर आकारणार नाही असं आश्वासन देण्यात आलंय। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या अनेक वॉर्डांमध्ये बंडखोरांनी माघार घेण्यास नकार दिलाय। प्रभादेवी, परळ, वरळी, घाटकोपर आणि जोगेश्वरीतल्या वॉर्डांमध्ये शिवसेनेच्या बंडखोरांनी दंड थोपटलेत। तर गोरेगावमध्ये भाजपलाही बंडखोरी शमवण्यात अपयश आलंय। नायगावमध्ये काँग्रेसच्या उमेदवारासमोरही बंडखोरीचं आव्हान कायम आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं भाजपला आव्हान देण्यासाठी गुजराती ट्रम्प कार्ड बाहेर काढलंय। गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली। हार्दिक पटेल यांनी उद्धव ठाकरेंसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन गुजराती समाजाला शिवसेनेसाठी साथ घातली। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं खातं उघडलंय। महापालिका निवडणुकीत भाजपची विजयानं सुरुवात झाली आहे। भोसरी प्रभाग क्रमांक 6 धावडे वस्तीतल्या ड जागेवर भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज असल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। पुण्यात घोले रोडच्या निवडणूक कार्यालयात भाजपचे विद्यमान गटनेते गणेश बीडकर आणि मनसेचे माजी गटनेते आणि आता काँग्रेसवासी झालेले रवींद्र धंगेकर यांच्यात जोरदार हाणामारी झाली। काँग्रेसचे बंडखोर असलम बागवान उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आले होते। अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं बीडकरांनी म्हटलं। त्यावर बीडकर आणि धंगेकर यांच्यात हाणामारी झाली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जालन्यातील भोकरदनमध्ये राष्ट्रवादी, सेना, भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन जोरदार हाणामारी झाली। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून हा राडा झाला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।